आयुष्यात सर्वांचा संघर्ष हा यश मिळवण्यासाठी सुरू आहे। अपयश मिळाल्याशिवाय यश मिळत नाही किंवा क्वचितच मिळतं। प्रयत्न नेहमी अखेरच्या श्वासापर्यंत करा, एकतर ध्येय मिळेल किंवा अनुभव मिळेल। जिंकणारा कधीच वेगळं काही करत नसतो, फक्त तो त्याचं काम वेगळ्या पद्धतीने करत असतो। आपण तोपर्यंत नाही हारू शकत जोपर्यंत आपण प्रयत्न करणे सोडत नाही। अडचणी ह्या जिवंत असणाऱ्या माणसालाच येतात, मेलेल्या माणसासाठी तर लोक स्वतःच रस्ता सोडून देतात। प्रयत्न एवढे शांततेत करा की तुमच्या यशाचीच चर्चा व्हायला हवी। एखाद्याला हरवणं खूप सोपं असतं, मात्र एखाद्याला जिंकवणं खूप कठीण असतं। आपण जोपर्यंत एखादं काम करत नाही तोपर्यंत ते काम आपल्याला कठीण वाटतं। उंचावर जाणं चुकीचे नाही, पण तेवढ्याच उंचावर जा की तेथून आपल्याला खालचं स्पष्ट दिसेल। मला खूप आवडेल त्या लोकांसोबत हरणं जे लोक माझ्या हरण्यामुळे पहिल्यांदा जिंकतील। यशाचे रहस्य म्हणजे सामान्य गोष्ट असामान्यपणे चांगले करणे। जिंकण्याची खरी मजा तर तेव्हा आहे जेव्हा आपल्या हरण्याची लोक वाट बघतील। यश मिळवण्यासाठी कोणत्याही खास वेळेची वाट पाहत बसू नका, परंतु आपला प्रत्येक वेळ हा खास बनवा। मातीचा मडकं आणि परिवाराची किंमत फक्त बनविणाऱ्यालाच माहीत असतं, तोडणाऱ्याला नाही। आपल्याला जर आयुष्यात खूप पुढे जायचं असेल तर लोकांसोबत चांगले व्यवहार ठेवा। जर आपल्याला हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा कधीच ठेवू नका। जेथून आपला स्वार्थ संपतो तेथूनच चांगल्या व्यक्ती घडण्याची सुरुवात होते। संघर्षच माणसाला मजबूत बनवतो, मग तो कितीही कमजोर असला तरीही चालेल। जीवनात कितीही दुःख असलं तरी निराश होऊ नका, कारण ऊन कितीही तापले तरीही त्याने समुद्रामधील पाणी आटत नाही। मैदानातून हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकेल, परंतु मनाने हरलेला व्यक्ती कधीच जिंकू शकत नाही। आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, परंतु आपली सवय बदलू शकतो, आणि हे निश्चित आहे की आपली सवय आपलं भविष्य बदलू शकते। स्वप्न ते नाही जे आपण रात्री झोपताना बघतो, स्वप्न ते असतं जे आपल्याला झोपू नाही देत। यशाचं सार्थक हे कठीण परिश्रमातूनच होत असतं। आपल्याला जर सूर्यासारखं चमकावं वाटत असेल तर आधी सूर्यासारखं जळावं लागेल। यश आपल्या जवळ कधीच येणार नाही, कारण की आपल्याला स्वतः यशापर्यंत जावं लागतं। हरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणे म्हणजे यशाच्या जवळ जाणे होय। कमजोर लोक तेव्हाच थांबतात जेव्हा ते हरतात, आणि यशस्वी लोक तेव्हाच थांबतात जेव्हा ते जिंकतात। वाट पाहत बसू नका, कारण चांगली वेळ कधीच येत नाही, ती आणावी लागते। आपल्या स्वप्नांकडे जाणारा रस्ता आपल्यालाच बनवावा लागतो। कोणतेही काम करताना सकारात्मक विचार करावा, कारण नकारात्मक विचाराने अपयशच मिळते। उभे राहून पाणी पाहण्याने नदी पार होणार नाही, तर नदी पार करण्यासाठी पाण्यामध्ये उतरावंच लागेल। पूर्ण नियोजन करूनच यश मिळविता येते, नियोजन शिवाय यश मिळणे अशक्य आहे। यशाजवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे शिकत राहणे। ज्ञानानं शब्द समजतात आणि अनुभवने अर्थ समजतात। शिडीची गरज ज्याला आहे त्याला छतापर्यंत जायचे आहे। माझं स्वप्न तर आकाशात उडायचं आहे, आणि रस्ता पण स्वतःलाच बनवायचा आहे। कोणी जर स्वतःवर खर्च केला असेल तर या जगाने त्याला गुगलवर सर्च केला असेल। नशिबावर जेवढा विश्वास ठेवला तेवढं जास्त आपण नाराज होतो। आपल्या कामावर विश्वास ठेवा, आपण ठेवलेल्या अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्तच मिळेल। जो जीवन जगत असताना आपल्या चुकातून शिकत असतो आणि दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो। जास्त बोलणारा माणूस कधीच काही करत नसतो, आणि जीवनात काही बनवून दाखवायचं असेल तर ते जास्त बोलत नाही, ते आपल्याला कामात व्यस्त असतात।